अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग आनंद महोत्सव 2025 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या सप्ताहादरम्यान आपण समान संधी आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एकत्र आलो आहोत। उपस्थित असलेले प्रत्येक दिव्यांग बांधव आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या आयुष्याच्या संघर्षातून यशाचे नवीन शिखर गाठत आहेत। हा महोत्सव म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही, तर हा आहे प्रेरणा, सन्मान आणि समान संधीचा वचनाचा सोहळा। चला पाहूया या विशेष आनंद महोत्सवाचे काही अविस्मरणीय क्षण। अमरावती महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा येथे हा सोहळा एका भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या भव्य उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले की समाजाने समान संधी देणे हीच खरी जबाबदारी आहे। या महोत्सवातून समतेचा संदेश सर्वत्र पोहोचत आहे। मुले आपली मनपा शाळेत आहे ही फार मोठी संख्या आहे आणि आपली मनपा शाळेचे दिव्यांग विद्यार्थी आहे ते आपल्या फील्ड मध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे। काही MBBS ला गेले आहे, सध्या कॉलेजमध्ये जाणारे मुले आहेत। बेसिकली विषय हेच आहे की जे दिव्यांग मुलाचे पालक आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट एक विषय आहे। तुमच्या मुलाची जी दिव्यांगता आहे त्याला कुठल्याही प्रकारचं ते धरू नये की एक प्रकारचे थळला नाही आहे, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे। जर पालकने आपल्या मुलांना धैर्य दिला तर मुलं काही कुठे प्रकारच्या कामयाबी हासिल करू शकता। यामध्ये ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। अमरावती समानता आणि सामाजिक जबाबदारीची भावना जपणारं शहर। अमरावती महानगरपालिकेच्या समाज विकास आणि शिक्षण विभागाने 3 ते 9 डिसेंबर 2025 या समता सप्ताहात आयोजित केलाय दिव्यांग आनंद महोत्सव। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन झाले। त्यांचा स्पष्ट संदेश दिव्यांग बांधवांना समान संधी देणे हीच समाजाची खरी जबाबदारी आहे। या महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 18 दिव्यांग विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। त्यांच्या संघर्षाची गाथा सर्वांसाठी प्रेरणा ठरली। समतेचा संदेश घेऊन निघालेल्या जनजागृती रॅलीत विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। परिसर दुमदुमला। समान संधी हा प्रत्येकाचा हक्क या घोषणांनी नृत्य, गीत, कला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये 20हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले। त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि आनंद या महोत्सवाचे खरे यश आहे। अमरावती महानगरपालिकेचा हा सामाजिक उपक्रम समाजाला सकारात्मक बदलाची दिशा देणारा एक स्तुत्य आणि कौतुकास्पद प्रयत्न आहे। समाजाचं किंवा इतरांचं लक्ष आजपर्यंत वेधलं गेलेलं नव्हतं, परंतु साधारणतः युनोने 1992 पासून जेव्हापासून हा जागतिक दिव्यांग दिन सुरू केला आणि तेव्हापासून समाजामध्ये याची जनजागृती कशा पद्धतीने करायची किंवा समाजातील या उपेक्षित घटकासाठी नेमकं काय केलं पाहिजे यासाठी संयुक्त राष्ट्राने जेव्हा ठरवलं तेव्हा हा आपण हळूहळू आता या दिनाच्या महत्वाने किंवा वेगवेगळे दिन जेव्हा देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जेव्हा साजरे होतात तेव्हा त्याचा कुठला तरी हेतू असतो किंवा त्याच्या मागे कुठली तरी भूमिका असते। एखादा दिवस ठीक आहे, आज माझा जन्मदिवस आहे तर त्याच्या मागे कुठला तरी हेतू असेल किंवा मी जन्माला आलो त्या दिवसाचं काहीतरी महत्व असेल किंवा जो दिवस एखादा आठवण राहावा म्हणून जाहीर केलेला असेल त्या दिवसाचं निश्चितपणे कुठं ना कुठं महत्व असतं।